बऱ्याच वेळेला काय होतं ना, रोज रोज तेच तेच दुपारचे किंवा रात्रीच्या जेवणात भाज्या खाऊन यांना असा कंटाळा आलेला असतो. एक तर सुकी भाजी असते किंवा एक सुकी आणि एक रश्शाची भाजी असते आणि एक तर लोणचं असतं. लोणचं म्हणायला गेलं तर एकतर ते विकतचं असतं. घरचं काही ठिकाणी असतं, पण बऱ्याच ठिकाणी विकतचं असतं. तर जेवतेवेळी अशी तुम्ही जर एखादी चटणी केली, तर जेवणाची तुमची चव नक्कीच वाढेल. तर इथं मी मटकीची डाळ रात्रभर भिजत घातली. ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि एका मिक्सरच्या भांड्यात ती काढली. त्याच्यामध्ये एक कांदा, 4 पाकळ्या लसूण, 4 मिरच्या आणि कोथिंबीर टाकली आणि मस्त आता हे मिक्सरला मी थोडंसं पाणी घालून बारीक करून घेतलं. आणि ह्याला फोडणी द्यायची आहे. फोडणी देतेवेळी ना तुम्ही ढोकळ्याला कशी देता फोडणी, त्याच पद्धतीची आपल्याला इथं या चटणीला फोडणी द्यायची आहे. तर फोडणी देतेवेळी तेल थोडं गरम करून घ्यायचं आहे एका वाटीमध्ये किंवा तुमच्याकडं पॅन असेल तर त्या पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, एक अर्धा चमचा हिंग घालायचा, एक कढीपत्ता घालायचा आणि मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची. चला आता आपली फोडणी तयार झाली आहे. आता ही फोडणी आपण त्या चटणीमध्ये घालूया. अशाच पद्धतीनं तुम्ही मोड आलेल्या मटकीचीसुद्धा चटणी तयार करू शकता. एकदम चवीला भन्नाट लागते आणि यात कैरी खिसून टाकली ना, तर मग काही विचारायलाच नको. तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब तेवढं नक्की करा. धन्यवाद.